श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण पहिला अध्याय घेणार आहोत. तर चला या बाइंडिंग बुकमधला पहिला अध्याय आज आपण घेणार आहोत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कटुपीचमाला दत्त दंड कमलमंडुधर मलुंधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियोगे श्री स्वामी समर्थावधारक पाही. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषनयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कार्य न करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयांची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होता तत्वता सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मासुता नमियेली जो अज्ञान तिमिर नाशक अविज्ञा कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुदेव देवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयाची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अति कुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध नटणे जगपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अतिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी स्वरूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णा श्रम धर्मकुळी कोणासेही कळेना ते स्वामी नाप महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विकात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलांगी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधुवर्द ज्यासी नाही भेदाभात ते स्वातम्य सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविती मानते यांचे चरित्र नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकाराम अधिक भक्त ग्रंथरंभी तया नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मग दिनावरी कृपा करुनी आपण हृदयी राहुनी ग्रंथरचना करवावी आता करुणा मन जे का श्रोता विचेक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जे श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी जिथे एकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादिंदी पाहू अमोल मुक्ता फळे घेतली काही ज्ञावया मानस सुजाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरण नाम प्रथमाध्याय गोढा. श्री शंकरा अर्पण नमस्तु. श्री श्रीपाद वल्लभ अर्पण नमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती केवळ प्राप्ती होत असे. अक्कलकोट माझाहारी राजप्पा मोदी यांच्या घरी बैसले समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेषटीत भाषा साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळी श्री महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एक हारी दोघांशी बसवणी दोहोरी तिसरीवरी बसले आपण पाहुणी समर्थाचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामीने हास्यमुख्य करूनी उत्तर दिले तया लोगोनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगे देखली अपूर्ण बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा ताटक पावन नाना तिथे हिंडून हरिद्वारी प्रति केले पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकरापती जेची
प्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केली गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेची पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास बघ मग येऊनी पंढरपुरास सोयीचेने राहिलं तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस तेथून सोयीच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो तेव्हा आम्ही काही महिने वास केला सोयीच्छेने अक्कलकोटापती येणे तेथून या झाले तेपासून या नगरात आनंद आहो नांदत ऐसे आमुचे सकळ व्रत ऐसे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजी येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येत साधू दिगंबर दिला विग्रही येतीवर कमरेवरी ठेवून कर दर्शनी येते ते असी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त ते त्याची साकल्यवत अल्पमती केवी वर्णू सर्व घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरील टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठुनी बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बसले येथे राज सोयीच्छेने तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्त निश्चिती आले चोळप्पाच्या ग्रहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वरमृती चोळप्पा करी आदर योग यागादिक काही चोळप्पाने केले काही परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ तेपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असे ते चोळप्पाच्या ग्रहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दावती गावात मात पसरली लोकामाजी पसरली मात्र नरपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात येती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकुनी रावा बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर या परी ते केवळ अज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताची दर्शन देती राम मुखातून वाणी निघाली येती तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मग तोची यती मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मग मती गुंतली रयाची खुना पटली आंतरी स्वामी भक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडिले ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदली षोडोपचारे स्वामी मूर्ती नृपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण नमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगरा प्रवेशे तृतीय अध्याय गोढा